घाव घातलाय कृष्णमूर्तींनी. मूळ प्रॉब्लेम जो आहे, सर्व दुःखाचं जे मूळ आहे, सर्व भवचक्राचं जे कारण आहे, त्याच्यावर डायरेक्ट कुऱ्हाड चालवलेली आहे कृष्णमूर्तींनी. आणि तो प्रॉब्लेम आहे द आयडिया ऑफ सेपरेट मी, द आयडिया ऑफ सेपरेट सेल्फ, the idea of separate individuality, the idea of separate personality, the idea of some eternal me. हा जो काही मी कोणीतरी एक आहे, एक वेगळी व्यक्ती आहे, वेगळं व्यक्तिमत्व आहे, वेगळा सेल्फ आहे, that is a real problem and that creates a havoc. जगात जी काही भय, दुःख, शोक, चिंता, काळजी निर्माण झालेला आहे, ते या आयडिया ऑफ सेपरेट सेल्फ मुळे निर्माण झाला आहे, आयडिया ऑफ इंडिव्हिज्युअलिटी मुळे निर्माण झालेला आहे. आणि या सेपरेट सेल्फच्या वासामुळे आयडिया ऑफ इमॉर्टॅलिटी निर्माण झालेली आहे. अज्ञानी माणसाची इमॉर्टॅलिटी म्हणजे या सेपरेट सेल्फची इमॉर्टॅलिटी, which is wrong concept. Surely there is immortality, but the immortality transient मीची आहे, ती इमॉर्टॅलिटी नॉन सेल्फ मीची आहे, हे मनुष्याच्या लक्षातच येत नाही. Existence is immortal, no problem, but that existence is transient. It is changing every moment. That change is eternal. That non-self is eternal. There is no separate self that is eternal. That has to be understood. आपण शब्दांच्या अर्थांचे फार गैरअर्थ घेतलेले आहेत म्हणून प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून या सेपरेट सेल्फ विषयी, या सेपरेट इंडिव्हिज्युअलिटी विषयी विचार करण्याची गरज आहे, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. ती जी काही आयडिया ऑफ सेल्फ आहे, दॅट गिव्स राईज टू द एक्झिस्टन्स. विश्वाभास निर्माण होतो त्या सेपरेट सेल्फ मुळे. मग तो सेपरेट सेल्फ परिच्छिन्न असो की वैश्विक असो, तो विश्वाभासच निर्माण करणार, तो भवचक्र निर्माण करणार, तो जन्म मरणाचं चक्र निर्माण करणार, तो लोम अनुलोम निर्माण करणार, तो विवर्त निर्माण करणार, तो अध्यारोप निर्माण करणार, तो कंडिशनिंग निर्माण करणार. मेमरीमुळे हा मी निर्माण झालेला आहे, कंडिशनिंग मुळे हा निर्माण झालेला आहे, का हिप्नॉटिझम मुळे हा मी निर्माण झालेला आहे. आणि या मीचं एक व्यसन आपल्याला लागलेलं आहे, मीची एक हॅबिट आपल्याला लागलेली आहे. आणि हा जो काही सेपरेट मीची आयडिया आहे, सेपरेट सेल्फची आयडिया आहे, ती कंटिन्युअस एक्सपिरियन्स निर्माण करते. कारण की त्या एक्सपिरियन्स निर्माण करण्यामधून त्या मीला कंटिन्युटी मिळते, त्या मीला इटर्निटीचा इल्युजन होतो, इटर्निटीचा भास होतो, अँड इट एन्जॉयज दॅट इटर्निटी. असा मीचा भास हा स्वतःच्याच भासामध्ये अडकून गेलेला आहे, आणि या मीच्या भासाला स्वतःच स्वरूप म्हणून कधीच कळत नाही. जोपर्यंत ड्युअलिटी आहे, जोपर्यंत आयडिया ऑफ सेपरेट सेल्फ आहे, जोपर्यंत द्वैत बुद्धी आहे,
जोपर्यंत ऑब्झर्वर ऑब्झर्वर पेक्षा वेगळा आहे तोपर्यंत ही हॉरिझॉन्टल मुवमेंट चालूच राहणार, हा काळाचा प्रवाह चालूच राहणार, ही बिकमिंग चालूच राहणार, ही इल्युजन चालूच राहणार, हा ग्रेट सिम्युलेटर चालूच राहणार, ही इंद्रजाल चालूच राहणार, ही मृगजळ चालूच राहणार. आणि या इंद्रजालातून बाहेर पडायचं असेल, वस्तुस्थिती जाणायची असेल, रिलेशनशिप जाणायची असेल, अस्तित्वाचं मूळ जाणायचं असेल, अस्तित्वाची प्रक्रिया जाणायची असेल तर दिस आयडिया ऑफ सेपरेट सेल्फ मस्ट व्हॅनिश, अँड दॅट टू थ्रू अंडरस्टँडिंग. काहीतरी मनात हेतू ठेवून हा मी संपला पाहिजे असं नाही. काहीतरी हेतू ठेवून जर तुम्ही हा मी संपवण्याचा प्रयत्न करत असाल तर दॅट इज ऑल्सो एन आयडिया, दॅट इज ऑल्सो ए टाइम प्रोसेस. इट विल नेव्हर रिझल्ट इन टू अंडरस्टँडिंग. हे सगळं जाणून घेणं हे कृष्णमूर्ती फार छान पद्धतीने आपल्याला सांगत आहेत. मीच्या भासाचं खरं स्वरूप जाणून घेणं हे खरं अध्यात्म आहे. आपल्याला आपला मी कळलेला नसतो, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मीच स्वरूप न समजल्यामुळे आपण मी एक सेपरेट इंडिव्हिज्युअलिटी आहे, मी एक सेपरेट पर्सनॅलिटी आहे, मी एक सेपरेट व्यक्तित्व आहे, मी अलग थलग व्यक्ती आहे, असा हा एक भ्रम निर्माण करून घेतलेला आहे. आणि तो भ्रमच सर्व दुःखाचं कारण आहे. हा भ्रम नेमका कसा निर्माण होतो आणि त्याचं स्वरूप काय हे आपल्या लक्षात न आल्यामुळे आपण त्या सेपरेट सेल्फच्या एका कल्पनेमध्ये अडकून गेलेलो आहोत. आणि त्याची मेमरी बनलेली, त्याची कंडिशनिंग बनलेली आहे. ते खोलवर अंतरंगात कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, युनिव्हर्सल कॉन्शियस लेवलला तो मी फिक्स झालेला आहे. आणि कॉन्शियस सबकॉन्शियस च्या पलीकडचा मी कसा इरॅडिकेट होईल ती आपल्याला माहितीच नाही. आणि खरं म्हणजे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस लेवलचाही मी कसा इरॅडिकेट होऊ शकतो तेही आपल्याला माहिती नाही. आपल्याला कॉन्शियस आणि सबकॉन्शियसच्या मीचं स्वरूपही माहिती नाही. खरं म्हणजे चारही अवस्थातलं मीचं स्वरूप आपल्याला माहिती नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि या मीचं स्वरूपच माहिती नसल्यामुळे अस्तित्वाचा भास सुरू राहतो, हे इल्युजन सुरू राहतं, हे टाइम प्रोसेस सुरू राहते, हे भवचक्र सुरू राहतं, हे संसार चक्र सुरू राहतं, हे जन्म मरणाचे भास सुरू राहतात. दिस इज अ प्रॉब्लेम. आणि म्हणून सेल्फ नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट. अस्तित्वाची प्रक्रिया समजली पाहिजे, अस्तित्व कसं निर्माण होतं हे समजलं पाहिजे, की जग काय आहे, प्राणी काय आहे, पक्षी काय आहे, वनस्पती काय आहे, ते पंचमहाभूत काय आहेत, हे सगळं कसं एक बिकमिंग आहे, हे सगळं माइंड आहे. प्रत्येक वस्तू इथली माइंड आहे. पंचमहाभूत माइंड आहेत, प्राणी माइंड आहेत, वनस्पती माइंड आहे, मानवजात माइंड आहे, पशु पक्षी, जमीन, हवा, पाणी, आकाश, सगळं काही माइंड आहे. आणि या माइंडच्या ठाई एक प्रकारचा मी आहे, जो मी अत्यंतिक सूक्ष्मपासून स्थूल होत 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 सॉलिडिफिकेशन होत 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 सघन होत 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 हे अस्तित्व भास निर्माण होतो. मी आणि माझा भास निर्माण होतो, ऑब्झर्वर चा भास निर्माण होतो. आणि हा ऑब्झर्वर हा युनिव्हर्सल कॉन्शियस, अनकॉन्शियस, सबकॉन्शियस आणि कॉन्शियस, आणि पुढे मग काल्पनिक ऑब्झर्व फिनॉमिना ही कार्यरत होते. अँड द एक्झिस्टन्स कंटिन्यूअस. हा इल्युजन हे
हे इल्युजन जोपर्यंत तुम्हाला समज येत नाही तोपर्यंत हे इटर्नल असणार आहे. या इल्युजनची इटर्निटी ही लक्षात आली पाहिजे, आणि समज जर आली तर क्षणार्धात ही इल्युजनची इटर्निटी संपू शकते. मीच्या भासाची व्यर्थता कळली पाहिजे, सेपरेट मीची व्यर्थता कळली पाहिजे, सेपरेट इंडिव्हिज्युअलिटी व्यर्थता कळली पाहिजे. मी कोणीतरी अलग थलग व्यक्ती आहे ही व्यर्थता लक्षात आली पाहिजे. आणि असं जर झालं म्हणजे ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड हे जर समजलं, माइंड प्रोसेस समजली, कॉन्शियसनेस प्रोसेस समजली, ड्युअलिटी समजली, सब्जेक्ट ऑब्जेक्ट समजलं, नाम रूप समजलं, अहम इदम समजलं, पुरुष प्रकृती समजलं, अक्षर अक्षर समजलं, क्षेत्र क्षेत्रज्ञ समजलं, ही ड्युअलिटी जर समजली, ड्युअलिटी समजत नाही हा प्रॉब्लेम आहे. द्रष्टा हा दृश्यापेक्षा वेगळा आहे असा एक अत्यंत गहन असा गैरसमज आपल्या मनामध्ये पक्का करून बसलेला आहे. आणि म्हणून आपल्याला कधीही अस्तित्व प्रक्रियेचा बोध होत नाही, किंवा अस्तित्व प्रक्रियेचा बोध होत नाही. हा सेपरेट इंडिव्हिज्युअलिटीचा भ्रम दूर करण्याचं काम हा कोणी आत्मज्ञानी, अपरोक्ष आत्मज्ञानी व्यक्तीच्या बोलण्यानेच होऊ शकतं. आणि कृष्णमूर्ती त्यासाठी फार उपयोगाचे आहेत. खरं म्हणजे हेच सगळं संतांनी सांगितलेलं आहे, बुद्धाने सांगितलेलं आहे, माऊलीने सांगितलेलं आहे. पण माऊलीचे किंवा बुद्धाचे डायरेक्ट शब्द, डायरेक्ट ऑडिओ व्हिडिओ आपल्याला उपलब्ध नाहीत. कालांतराने शेकडो वर्षाच्या परंपरेने आपल्यापर्यंत काही साहित्य आलंय, परंतु त्या साहित्यातला आत्मा हरवून गेलेला आहे. बदलून विकृत स्वरूपात काही ऍडिशन अल्टरेशन करून ते सगळं आपल्यापर्यंत आलंय, आणि म्हणून आपल्याला त्याच्यापासून नीट बोध होत नाही. पण कृष्णमूर्तींचे डायरेक्ट शब्द ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहेत, आणि ते आपल्याला खूप मदत करू शकतात, आपले डोळे उघडू शकतात, आपल्याला हलवू शकतात. आणि जर आपल्याला ओढ असेल खरोखर तर ते आपल्या अंतरंगात कुठेही घडवू शकतात. एक रिव्होल्युशन होऊ शकतं जर आपण नीट लक्षपूर्वक तळमळीने कृष्णमूर्तींचे शब्द ऐकले तर. मीच्या भासाचं खरं स्वरूप जाणून घेणं हे जोपर्यंत आपल्याला या आपल्या मीचा संपूर्ण खुलासा होत नाही, या मीची प्रक्रिया समजत नाही, हा मी कसा कॉन्शियसनेसच्या विविध स्तरावर कसा कार्यरत आहे, त्याच्या डायमेन्शन्स काय आहेत, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे, तो कार्य कसं करतो, हे सगळं जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला अस्तित्वाचा खुलासा होणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या स्वरूपाचा खुलासा होणार नाही. आणि तोपर्यंत आपलं दुःख, भय, चिंता, शोक, काळजी किंवा आपलं जे हे काही कॉन्स्टंट बिकमिंग चालू आहेत, आपल्या डिझायर्स चालू आहेत, आपले षडविकार चालू आहेत, काम क्रोध लोभ मोह मत्सर मध्ये आपण अडकलेलो आहोत, सतत काहीतरी बिकमिंग मध्ये आपण अडकलेलो आहोत, चिंता, काळजी आणि भयामध्ये आपण अडकलो आहोत, तसा शेवट होणार नाही. हे जे काही कॉन्फ्लिक्ट आहे, एका द्वैतात आपण अडकलेलो आहोत, ड्युअलिटी मध्ये अडकलेलो आहोत, फसलेलो आहोत, त्याचा बोध आपल्याला होणार नाही.
चलती चाहती देख कर दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में शाबित बचाना होय. ही स्थिती आपली झालेली आहे कारण आपण आपल्या स्वतःला जाणत नाही, आपल्या स्वरूपाला जाणत नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या स्वरूपाला जाणल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर आपल्याला या दुःख, चिंता आणि भय, शोक, काळजीमधून जोपर्यंत आपली स्वतःची प्रक्रिया आपल्याला समजत नाही, जोपर्यंत अस्तित्वाची प्रक्रिया अस्तित्वाला समजत नाही, जोपर्यंत मी कोण आहे समजत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनात एक प्रकारचं समाधान, तृप्ती, शांती येत नसते. आणि अशी जर काही एक ऑर्डर आपल्या लाईफ मध्ये यायची असेल, एक शिस्तबद्धता यायची असेल, एक सहजता यायची असेल, तर आपल्याला आपल्या स्वतःला जाणल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वी मस्ट अंडरस्टँड वी सेल्फ. वी मस्ट अंडरस्टँड अवर सेल्फ. And that is the only way. आणि म्हणून कृष्णमूर्ती सारख्यांचे प्रवचन ऐकून घेऊन, ते समजून घेऊन, ते त्याचा सार जर आपल्याला खरंच समजला तर आपण या सेपरेट इंडिव्हिज्युअलिटीच्या भ्रमातून सुटू शकू. आणि जर असं आपण सुटू शकलो देन आपल्याला इमॉर्टॅलिटी या शब्दाचा अर्थ कळेल, इटर्निटी या शब्दाचा अर्थ कळेल. तेव्हा आपल्याला अस्तित्व प्रक्रियेचा अर्थ कळेल. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वरूपाचा बोध नाही, जोपर्यंत आपल्याला अस्तित्व प्रक्रियेचा बोध नाही, तोपर्यंत आपलं जीवन सुरळीत आणि शांत असूच शकत नाही. आणि म्हणून एक सहज जीवन जर प्रकट व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या स्वतःचा शोध घेतला पाहिजे, आपल्याला आपल्या मनाचा शोध घेतला पाहिजे, आपल्याला आपल्या कॉन्शियसनेसचा शोध घेतला पाहिजे, आपल्याला या ड्युअलिटीचा शोध घेतलेला पाहिजे. आपल्याला हे विचार काय आहेत, या भावना काय आहेत, हे दुःख काय आहे, हे सुख काय आहे, ही डिझायर काय आहे, हे षड्विकार काय आहेत, हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर काय आहेत, ही कंटिन्युअस थॉट प्रोसेस काय आहे, एक प्रकारचा तणाव, चिंता आणि भय आपल्या जीवनात आहे, हे काय आहे, हे सगळं समजून घेतल्याशिवाय आपल्या जीवनात सहजता, शांती, दया, करुणा, प्रज्ञा हे गुण प्रगटणार नाहीत. आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होण्याची गरज आहे, अस्तित्व प्रक्रियेचं बोध होण्याची गरज आहे. आणि हे सगळं केवळ 4 अवस्था निरासातच समजू शकतं. केवळ सरफेस लेवलला वर विचार करून हे कधीच होणार नाही. आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर आयडिया ऑफ सेपरेट सेल्फ ही निराश झाली पाहिजे, द्वैत बुद्धीचा निराश झाला पाहिजे, अद्वैत बुद्धीचा उदय झाला पाहिजे. तरच हा मीचा खुलासा मीला होऊ शकतो. तरच there can be a complete action. Then only there can be an unfolding of consciousness. त्याला कम्प्लीट इरेडिकेशन ऑफ सेल्फ म्हणतात, कम्प्लीट इरेडिकेशन ऑफ एक्सपिरियन्स म्हणतात, कम्प्लीट इरेडिकेशन ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात, कम्प्लीट इरेडिकेशन ऑफ ऑब्झर्व्ह फिनॉमिना म्हणतात.
चार अवस्था निरास म्हणतात, चार देह निरास म्हणतात, चार वाचा निरास म्हणतात, चार कोश निरास म्हणतात. त्याचा बोध तोपर्यंत आपल्याला कधीच होणार नाही. आयडिया ऑफ सेपरेट सेल्फ इज अ प्रॉब्लेम. द आयडिया ऑफ सेपरेट मी इज अ प्रॉब्लेम. ऑब्झर्वर इज डिफरंट दॅन ऑब्झर्व इज अ प्रॉब्लेम. द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न आहे हा प्रॉब्लेम आहे. आणि जोपर्यंत द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न आहे असं वाटत राहील तोपर्यंत अस्तित्वाचा बोध अस्तित्वाला कधीही होत नसतो. जोपर्यंत आपलं मन द्वैतामध्ये अडकलेलं आहे, ड्युअलिटी मध्ये अडकलेलं आहे, द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे या कल्पनेमध्ये अडकलेला आहे, तोपर्यंत कधीही स्वरूपाचा बोध स्वरूपाला होऊ शकत नाही. द्वैतात बद्ध असलेलं मन स्वतःला कधीच जाणू शकत नाही. आणि अशी ही द्वैत बुद्धी निराश झाल्याशिवाय आपलं जीवन सहज कधीही होऊ शकणार नाही. आणि म्हणून या द्वैताला जाणलं पाहिजे. त्याच्या काही 25 बाबी आहेत द्वैताबाबतच्या. सब्जेक्ट ऑब्जेक्ट अहमिदम तत्वमसी पुरुष प्रकृती नामरूप. सब्जेक्ट ऑब्जेक्ट क्षर अक्षर क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञाताज्ञेय अनुभवणारा आणि अनुभव. एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्सर, सियर आणि सीन वगैरे 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 हे सगळं जाणणे, हे सगळं चिंतन म्हणून अजूनच शक्य आहे. जोपर्यंत आपण ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व मधील रिलेशनशिप जाणत नाही, जोपर्यंत अहमिदम मधला संबंध समजत नाही, तत्वम मधला संबंध समजत नाही, नामरूपाचा संबंध समजत नाही, नामरूपाचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत आपले प्रॉब्लेम कधीच सुटणार नाहीत. आणि म्हणून ऑब्झर्वर ऑब्झर्वचा संबंध समजणे म्हणजेच रिलेशनशिप समजणे होय. आणि म्हणून नेहमी कृष्णमूर्ती म्हणतात, अनलेस अँड अदरवाइज यू अंडरस्टँड रिलेशनशिप देअर कॅनॉट बी पीस. आणि म्हणून रिलेशनशिपवर भर आहे, द्वैतावर भर आहे, ऑब्झर्वर ऑब्झर्व फेनॉमेनावर भर आहे. ही सगळी कृष्णमूर्तींच्या शिकवणीचा सार आहे. हा सगळा कृष्णमूर्तींच्या शिकवणीचा गाभा आहे. हा सगळा वेदांताचा गाभा आहे, द्वैताला जाणा आधी. आणि द्वैताचा निराश झाल्याशिवाय अद्वैताचा बोध होणार नाही. आणि पुढे अद्वैताचाही निराश होणे गरजेचं असतं. आणि असं द्वैत अद्वैताच्या पलीकडे गेल्याशिवाय त्या ऍब्सोल्यूटचा बोध ऍब्सोल्यूटला होत नाही, शब्दातीताचा बोध शब्दातीताला होत नाही. द्रष्टादृश्यामधील संबंध समजल्याशिवाय आपला अस्तित्वाशी असलेला आपला संबंध आपल्याला समजत नाही. पंचभूतांशी आपला काय संबंध आहे, प्राण्यांशी काय आपला संबंध आहे, पक्ष्यांशी काय संबंध आहे, पशुशी काय संबंध आहे, मानव जातीशी काय संबंध आहे, सुखदुःखाशी काय संबंध आहे, भय चिंता आणि काळजीशी काय संबंध आहे, विचारांशी काय संबंध आहे, भावनांशी काय संबंध आहे, शारीरिक क्रियांशी काय संबंध आहे, मानसिक क्रियांशी काय संबंध आहे, बघण्याशी काय संबंध आहे, ऐकण्याशी काय संबंध आहे, स्पर्शाशी काय संबंध आहे, गंधाशी काय संबंध आहे, चवीशी काय संबंध आहे. हा सगळा मोमेंट टू मोमेंट कसा ऑब्झर्वर निर्माण होतो, कसा द्रष्टा निर्माण होतो, कसा मी निर्माण होतो, कशी इंडिव्हिज्युअलिटी निर्माण होते, कसा मीचा भास निर्माण होतो, एक मीचं इंद्रजाल कसं निर्माण होतं, हे मीचं मृगजाळ कसं निर्माण होतं, हा ग्रेट सिम्युलेटर कसा निर्माण होतो, हे कॉन्स्टंटली मोमेंट टू मोमेंट जोपर्यंत आपण ऑब्झर्व करू शकत नाही, आपल्या लक्षात येत नाही, तोपर्यंत आपण या द्वैतातून सुटू शकत नाही. आणि या
दुःख रूपी अस्तित्वातूनही सोडू शकत नाही. आणि म्हणून ही रिलेशनशिप समजणे, ही ड्युअलिटी समजणे, या ऑब्झर्वर मधला संबंध समजणे, हे द्रष्टाचं दृश्य समजणे, हे अध्यात्माचं असा हा द्रष्टादृश्यातला संबंध समजणे, अस्तित्व प्रक्रियेचा बोध अस्तित्व प्रक्रियेला होणे, ही दिस इज रिअल ऍक्शन. कृष्णमूर्ती जेव्हा ऍक्शन म्हणतात तेव्हा त्या ऍक्शनचा संबंध विकर्म असा या शब्दाशी आहे. कर्माचा संपूर्ण निराश, ऑब्झर्वरचा कम्प्लीट निराश, एक्सपिरियन्सचा कम्प्लीट निराश, चार अवस्थांचा कम्प्लीट निराश, चार वाचांचा निराश, उन्मनी अवस्था, मीचा भास संपूर्णपणे संपून जाणे, हे सगळे अर्थ कृष्णमूर्तींच्या ऍक्शन या शब्दामध्ये सामावलेले आहेत. जोपर्यंत सेपरेट मीचा भास जात नाही, जोपर्यंत ऑब्झर्वर इज ऑब्झर्व समजत नाही, तोपर्यंत कॉन्शियसनेस अनफोल्डिंग होऊच शकत नाही, तोपर्यंत चार अवस्था निराश होऊच शकत नाही. आणि म्हणून रिलेशनशिप समजणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऑब्झर्वर इज ऑब्झर्व समजणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. ड्युअलिटी समजणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा जो काही ड्युअलिटीचा भास आहे, हा भास म्हणजे लाईफचा भास आहे, लिव्हिंगचा भास आहे. मी कोणीतरी आहे हा भास, मी जिवंत आहे हा भास, हा जिवंत आहे हा भास आपल्याला समजून घ्यायचा. मी जिवंत आहे म्हणजे काय आहे, मी जिवंत आहे असं मला का वाटतं, मी जिवंत आहे हा भास कशामुळे आहे, हे समजून घेतल्याशिवाय मी आहे या भासातून सुटका होऊ शकत नाही. आणि म्हणून ही रिलेशनशिप समजून घेणे, ड्युअलिटी समजून घेणे, मीचा भास समजून घेणे, मीच्या भासाला सेपरेट अस्तित्व नाही हे समजून घेणे, मीचा भास हा इटर्नल नाही, तर तो मोमेंट टू मोमेंट उदयवेळी अधीन आहे, ट्रेन्झेंट आहे, सतत बदलतो आहे, अनित्य आहे, हे समजलं पाहिजे. आणि म्हणून अनित्य आणि अनात्म हे बुद्धाचं कोर ऑफ टीचिंग आहे. जोपर्यंत अनित्यतेचा बोध होत नाही आणि अनात्मतेचा बोध होत नाही, अनात्मता म्हणजे देर इज नो इंडिव्हिज्युअलिटी, सेपरेट मी इथे अस्तित्वातच नाही हे समजणे, तर जो काही सेपरेट मी आहे तो ऍक्च्युअली वैश्विक मीचा भाग आहे. जो परिचिन्न मी आहे तो ऍक्च्युअली व्यापक मीचा भाग आहे हे समजलं पाहिजे. जीव ब्रह्म ऐक्यता समजली पाहिजे. आणि नंतर मग ते परिचिन्न मी असो की तो व्यापक मी असो, दोघांची व्यर्थता कळली पाहिजे. आणि जीव ब्रह्माच्याही पलीकडे असलेल्या त्या शब्दातीताचा बोध शब्दातीताला झाला पाहिजे. हे अध्यात्म आहे. हे सगळं समजावून घेणे, आणि हे समजावून घेण्यासाठी तुम्हाला रिलेशनशिप समजून घ्यावी लागेल, ऑब्झर्वर इज ऑब्झर्व समजून घ्यावं लागेल, कॉन्शियसनेस प्रोसेस समजून घ्यावी लागेल, मन प्रक्रिया समजून घ्यावी लागेल, आणि मीचा संबंध
हा अनुभव ही कसा आहे, कोणताही अनुभव असो, मग तो इंद्रियांचा असो की मनाचा असो की भावनांचा असो की तो काल्पनिक असो, संपूर्ण अस्तित्वातल्या प्रत्येक गोष्टीबरोबर आपला जो काही संबंध आहे, खरं म्हणजे अनुभवाशी काय संबंध आहे या अनुभवाला समजावून घेऊन अनुभवच अनुभवणारा कसा निर्माण करतो हे सगळं समजावून घेणे. आणि देर इज नो सेपरेट ऑब्झर्वर, देर इज नो सेपरेट एक्सपिरियन्सर, देर इज नो सेपरेट एंटिटी हे लक्षात येणे हे अध्यात्म आहे. ऑब्झर्वर इज ऑब्झर्व समजत नाही. मी हा अनित्य आहे आणि अनात्मा आहे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात भय, चिंता, शोक, काळजी, ताण तणाव, एक प्रकारची विषण्णता, एक प्रकारचं दुःख हे राहणार यात तिर मात्र शक्यता नाही. आणि म्हणून रिलेशनशिप झाला असं नेहमी कृष्णमूर्ती सांगतात. आणि रिलेशनशिप झाला म्हणजे द्रष्ट आणि दृश्यातला संबंध झाला, अनुभव आणि अनुभवणारा काय आहे हे जाणा, विश्वाभास आणि विश्वाभासाला जाणणारा मी काय आहे हे जाणा, कॉन्शियसनेसला जाणा, कॉन्शियसनेस आणि कंटेंट ऑफ कॉन्शियसनेसला जाणा, सब्जेक्ट ऑब्जेक्टला जाणा, अहमिदमला जाणा, नामरूपाला जाणा, तत्वमसीला जाणा, क्षर अक्षरला जाणा, क्षेत्र क्षेत्रज्ञाला जाणा, असे 25 शब्द आपण नेहमी पाहतो. दिस रिलेशनशिप one must understand this relationship, one must understand this duality, there is no other way than this. आणि हे तुम्हाला केवळ ऐकून आणि वाचून समजणार नाही, हे तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या अंतरंगात अप्रोक्ष अनुभवावं लागेल. जेव्हा प्रतिक्षण घटना घडते आहे तेव्हा तुम्हाला ते तुमच्या अनुभवात तुम्हाला जाणावं लागेल. हे कॉन्शियसनेसचं पुस्तक तुम्हाला वाचता आलं पाहिजे, हे अनुभवाचं पुस्तक तुम्हाला वाचता आलं पाहिजे. मनच मनाला जेव्हा जाणेल, अनुभवच अनुभवाला जेव्हा जाणेल, अनुभवाला जेव्हा अनुभवाचा खुलासा होईल, मनाला जेव्हा मनाचा खुलासा होईल, कॉन्शियसनेसला जेव्हा कॉन्शियसनेसचा खुलासा होईल, कॉन्शियसनेसचे विविध स्तर त्या कॉन्शियसनेसला समजतील, मनाचे विविध स्तर त्या मनाला समजतील, मीचे विविध स्तर त्या मीला समजतील, अनुभवाचे विविध स्तर त्या अनुभवाला जेव्हा समजेल, तेव्हा अस्तित्वाचे विविध स्तर त्या अस्तित्वाला समजतील, तेव्हाच तुमची या भय, चिंता, काळजी आणि शोकातून मुक्तता होऊ शकते, तोपर्यंत नाही. या कॉन्शियसनेसला जाणल्याशिवाय, या मनाला जाणल्याशिवाय, या अनुभवाला जाणल्याशिवाय आपल्याला बोध होत नसतो, स्वरूपाचा बोध होत नसतो. आणि हे मन सतत बदलतंय, कॉन्शियसनेस सतत बदलतोय, प्रतिक्षण अनुभव बनवतो, बदलतोय, अनुभवणारा बदलतोय. There is no constant self, there is no constant observer, there is no separate self, there is no separate individuality. पण अस्तित्व म्हणजे केवळ एक फ्लो ऑफ ऑब्झर्वर फेनॉमेना आहे. इट्स अ चेन ऑफ ड्युअलिटी, कंटिन्युअस चेन ऑफ ड्युअलिटी. जोपर्यंत अज्ञान आहे, इग्नोरन्स आहे, तोपर्यंत हे भवचक्र असंच चालणार, हे इल्युजन असंच चालणार. आणि मीचा भास खरा वाटत राहणार, आणि मीचा भास खरा वाटतोय, ड्युअलिटी वाटते, तोपर्यंत टाइम प्रोसेस चालूच राहणार, भवचक्र चालूच राहणार, आणि जन्ममरणाचे भास चालूच राहणार. कॉन्शियसनेस हा असाच एका चित्तधारेच्या प्रवाहाप्रमाणे
सतत वाहत राहणार, सतत वाहत राहणार आणि सतत वाहत राहणार. मीचा भास एक ऑब्झर्वरचं बंडल आहे, एक मेमरीचं बंडल आहे, एक कंडिशनिंगचं बंडल आहे, एक विचारांचं बंडल आहे, एक कल्पनांचं बंडल आहे. सिनेमा स्क्रीनवरील त्या चित्रपटासारखं आहे. ऍक्च्युअली त्या तो जो रील आहे तो तुकड्या तुकड्यापासून बनलेला आहे. तसं हा जो काही अस्तित्वाचा भास आहे, लाईफचा भास आहे, लिव्हिंगचा भास आहे, हा क्षणोक्षण बदलणारा ऑब्झर्व्ह फेनॉमेना बसून बनलेला आहे. हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत अस्तित्व हे स्वप्न आहे आपल्याला समजणार नाही. जगदाभास हा भ्रम आहे आपल्याला समजणार नाही. एक्झिस्टन्स इल्युजन आहे हे आपल्याला समजणार नाही. जसं तर सिनेमावरचा पडद्यावरचा सिनेमा ही इल्युजन आहे हे आपल्याला समजू शकतो, तसंच हा विश्वाभास ही इल्युजन आहे हे समजलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विश्वाभास खरा वाटेल. विश्वाभास खरा वाटतो तेव्हा मीही खरा वाटतो आणि मी खरा वाटतो तेव्हा विश्वाभास प्रकटतो. असं हे एक दुष्ट चक्र आहे. आणि जोपर्यंत या चक्राचा भेद होत नाही तोपर्यंत हे चक्र एकमेकांना कंटिन्युटी देतच राहणार आहे. मी विश्वाभासाला कंटिन्युटी देणार आणि विश्वाभास मीला कंटिन्युटी देणार. ही अत्यंत कठीण असं हे चक्र आहे. या चक्रामध्ये जीव अडकून गेलेला आहे आणि या चक्रातून बाहेर पडणे हे अत्यंत दुरापास्त हे कठीण काम आहे. आणि जोपर्यंत कृष्णमूर्तींसारखा गायडन्स आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हा चक्रव्यूह भेदणं जीवाला शक्य नाही. आणि म्हणून सत्संगाला महत्व आहे, म्हणून अपरोक्ष ज्ञानी गुरुला महत्व आहे. ज्याला अपरोक्ष ज्ञान नाही अशा गुरुचा उपदेश तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर काढू शकत नाही. आणि आज नेमकी तीच परिस्थिती आहे, म्हणून लोकांना आत्मज्ञान होताना दिसत नाही. जेव्हा कृष्णमूर्ती सारखे लोक असतात, बुद्धासारखे लोक असतात, माऊली सारखे लोक असतात, तेव्हाच ही आत्मज्ञानाची घटना अंतरंगात घडू शकते, अन्यथा नाही. आपलं सगळं जीवन या मीच्या भासावर आधारित आहे. हा जो काही मी आहे, हा जो काही भास आहे, या भासातूनच आपलं जीवन घडत असतं. मी आहे या भासातूनच हा विश्वाभास प्रकटलेला आहे. मी आहे या भासातूनच सर्व अस्तित्व प्रकटलेलं आहे. मी आहे या भासातूनच पशु प्रकटलेले आहेत, पक्षी प्रकटलेले आहेत, प्राणी प्रकटलेले आहेत. मी आहे या भासातूनच पंचमहाभूत प्रकटलेले आहेत. मी आहे या भासातूनच जीवजंतू प्रकटलेले आहेत. मी आहे या भासातूनच जन्म मरणाचे भास प्रकटलेले आहेत. मी आहे या भासातूनच मग इथे ही आर्थिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, ही टेक्नॉलॉजी, हे कॉम्प्युटर्स, हे मोबाईल्स, हे सायन्स, ही क्वांटम थेअरी, ही स्पेस टेक्नॉलॉजी, हा गोंधळ, हे युद्ध, हा दहशतवाद, हे बॉम्ब ब्लास्ट, हे मर्डर्स, हे भांडणं, हे ताणतणाव, हे सगळं या मीच्या भासातून निर्माण होतं. जोपर्यंत या मीच्या भासाचा खुलासा आपल्याला होत नाही तोपर्यंत हा सगळा गोंधळ या जगात सुरूच राहणार. आणि म्हणून या मीला जाणं असं संतांनी सांगितलेलं आहे. कारण की या मीने मीला जाणल्याशिवाय हा सगळा गोंधळ, हा सगळा कॉन्स्टंट स्ट्रगल जे चालू आहे, कॉन्स्टंट कॉन्फ्लिक्ट जे चालू आहे, हे संपणार नाही. हे द्वैत संपणार नाही आणि तोपर्यंत दुःखही संपणार नाही. जोपर्यंत मी आहे हा भास तुमच्या मनामध्ये राहील तोपर्यंत तुम्हाला आत्मबोध कधीही होणार नाही.
तोपर्यंत अस्तित्व प्रक्रियेचा बोध अस्तित्व प्रक्रियेला कधीच होणार नाही. तोपर्यंत विचार प्रक्रियेचा बोध विचार प्रक्रियेला होणार नाही. तोपर्यंत भावना प्रक्रियेचा बोध भावना प्रक्रियेला होणार नाही. तोपर्यंत जन्म मरणाचा बोध जन्म मरणाला होणार नाही. तोपर्यंत सुखाचा बोध सुखाला होणार नाही. भयाचा बोध भयाला होणार नाही. दुःखाचा बोध दुःखाला होणार नाही. शोकाचा बोध शोकाला होणार नाही. चिंतेचा बोध चिंतेला होणार नाही. काळजीचा बोध काळजीला होणार नाही. आणि आत्मज्ञानाचा बोधही आत्मज्ञानाला होणार नाही. हे असं सगळं केवळ हा सगळा घोटाळा या सेपरेट मीच्या भासामुळे निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हा मी जाणणे अत्यंत महत्वाचा आहे. देर इज नो सेपरेट इंडिव्हिज्युअलिटी, देर इज नो सेपरेट पर्सनॅलिटी. अलग थलग मी तिथे नाही. असा वेगळा द्रष्टा इथे या जगात कोणीही नाही. हे लक्षात आल्याशिवाय कधीही तुमचे प्रॉब्लेम मिटणार नाहीत. आणि आजच्या जगात तर हे प्रचलित केवळ शब्द पंडित लोकांनी द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न आहे असा एक प्रचंड गैरसमज अध्यात्माच्या नावाखाली साधकांच्या डोक्यात घातलेला आहे. आणि म्हणून साधकाला कधीही आत्मज्ञान होताना आज इथे दिसत नाही. अध्यात्माच्या नावाखाली अज्ञान पसरवलं गेलं आहे असंच इथे लक्षात येतं. आपल्यासाठी हा मीचा भास अत्यंत महत्वाचा होऊन बसलेला आहे. हा मीचा भास इतका महत्वाचा होऊन बसलेला आहे की आता आपण या मीच्या भासातून सुटूच शकत नाही अशी आपली परिस्थिती झालेली आहे. या मीच्या भासाचं आपल्याला ऍडिक्शन झालेलं आहे. या मीच्या भासाची आपल्याला सवय झालेली आहे. आणि हा मीचा भास जर संपू लागला तर मासा जसा पाण्यातून काढला की तळमळतो तशी तळमळ आपल्यात निर्माण होते. तितका दुःख आपल्यात निर्माण होतं, तितकी तडफड आपल्यात निर्माण होते. आणि म्हणून काहीही करून कशीही धडपड करून आपण हा मीचा भास कंटिन्यू ठेवत असतो. आणि मीचा भास कंटिन्यू ठेवत असतो म्हणजे आपण आपलं दुःख चिंता भय काळजी कंटिन्यू ठेवत असतो. आणि हे आपल्याला कधीही कळत नाही. असं आपण ड्युएलिटी मध्ये अडकलेलो आहोत. मीच्या भासामध्ये अडकलेले आहोत. सेपरेट इंडिव्हिज्युअलिटी मध्ये अडकलेलो आहोत. आणि म्हणून हा विश्वाभास निर्माण झालेला आहे. मग इथून या ड्युएलिटी मधूनच ही कुटुंब व्यवस्था निर्माण झालेली आहे. ही धर्म व्यवस्था निर्माण झालेली आहे. ही अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. ही सायन्स निर्माण झालेला आहे. ही टेक्नॉलॉजी निर्माण झालेली आहे. हा राष्ट्रवाद निर्माण झालेला आहे. हे सगळे डिव्हिजन्स आणि गोंधळ निर्माण होण्याचं कारण हा मीचा भास आहे. आणि म्हणून मीचा भास समजून घेतल्याशिवाय ही युद्ध थांबणार नाहीत. हा दहशतवाद थांबणार नाही. ही भांडणं थांबणार नाहीत. हा की कॉन्फ्लिक्ट थांबणार नाही. ही दुःख चिंता काळजी थांबणार नाही. हा मीचा भास द्वैत निर्माण करतो. आणि ही द्वैताची भावना द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न आहे. ही भावना ही भावचक्राला गती देत राहते. आणि म्हणून ही द्वैत भावनेचा निराश ही अध्यात्माची गुरुकिल्ली आहे. ही कृष्णमूर्ती सांगतात. आणि म्हणून ते रिलेशनशिपवर भर देतात. ते ऑब्झर्व्ह फेनॉमेनावर भर देतात. ते ड्युएलिटीवर भर देतात. खऱ्या गुरुचं हे काम आहे की मन समजावून सांगणे, द्वैत समजावून सांगणे, कॉन्शियसनेस समजावून सांगणे, ड्युएलिटी समजून सांगणे, द्रष्टादृष्टाचा संबंध समजून सांगणे. अमृतना बहुत हेच आहे. चांगलं वासष्टी तेच आहे. ज्ञानेश्वरी तेच आहे. अनेक विविध शब्दांमध्ये अनेक संतांनी हे सांगितलेलं आहे. अँड दिस इज स्पिरिच्युअलिटी अँड दिस हॅज टू बी अंडरस्टूड. हे दुसरं तिसरं काही नसून सेन्सेशन आहे.
दुसरं काही नसून सेन्सेशन आहे. ब्रह्म हे या सेन्सेशनचं मूळ आहे. ती वैश्विक सेन्सेशन्स आहेत तिथे, आणि त्या वैश्विक सेन्सेशन्स मधून फ्रॅगमेंटेशन होते, इंडिव्हिज्युअल सेन्सेशन्स निर्माण होतात. तर बंडल ऑफ सेन्सेशन्स निर्माण होतं. फ्रॅगमेंटेड बंडल असतं ते फ्रॅगमेंटेड बंडल विच इज फुल ऑफ अनलिमिटेड सेन्सेशन्स. आणि त्या अनलिमिटेड सेन्सेशन्स मधून खरं म्हणजे ती चेतनेचा भास निर्माण होतो. आणि मग चेतना चिंतामणीचे गाव, तिथे जसं जसं चिंतन होईल तसं तसं अस्तित्व त्या फ्रॅगमेंटेड बंडल ऑफ सेन्सेशन मधून निर्माण होतं. आपल्याला ते फ्रॅगमेंटेड बंडल ऑफ सेन्सेशन माहिती नाही आणि युनिव्हर्सल बंडल ऑफ सेन्सेशन माहिती नाही. म्हणजे आपल्याला जीवभावही माहिती नाही आणि ब्रह्मभावही माहिती नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. याचं कारण आपल्याला जागृतीही समजली नाही, स्वप्नही समजलं नाही, आणि म्हणून त्याच्या खालचे असलेले जे काही स्तर आहेत, सुषुप्ती आणि तुर्य, तेही समजलेले नाहीत. आणि जोपर्यंत मी कोणीतरी सेपरेट व्यक्ती आहे, सेपरेट इंडिव्हिज्युअलिटी आहे, ऑब्झर्वर डिफरंट दॅन ऑब्झर्वर आहे, द्रष्टादृष्टापेक्षा भिन्न आहे, तोपर्यंत जागृतीही समजत नाही, स्वप्नही समजत नाही, आणि मग म्हणून सुषुप्तीही समजत नाही आणि तुर्यही समजत नाही, आणि मग या चारही अवस्थांचं अधिष्ठानही समजत नाही. म्हणजे अस्तित्वाचा बोध अस्तित्वाला होतच नाही. आणि म्हणून सर्व चिंतन हे या कॉन्शियसनेस विषयी झालं पाहिजे. हा अध्यास आहे, आणि म्हणून अध्यास भाषाला महत्व आहे. ब्रह्मसूत्र ते 555 सूत्र, त्यांचा सार म्हणजे अध्यास भाषा आहे. ती जी काही पहिली 4 सूत्र आहेत ब्रह्मसूत्रातली, ती त्याच्यामध्ये हे सगळं काही येऊन जातं. आणि कृष्णमूर्तींची प्रवचन म्हणजे ही अध्यास भाष्यावरची प्रवचन आहेत, ही उपनिषदांवरची प्रवचन आहेत, ती उपनिषदच आहेत. उपनिषदांची भाषा जुनी झालेली आहे. उपनिषद तितके विस्तृतपणे समजावले गेलेले नाही जितकं विस्तृतपणे कृष्णमूर्ती समजावतात. आणि म्हणून कृष्णमूर्तींना ऐकण्याशिवाय, कृष्णमूर्तींकडून काही बोध घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जोपर्यंत सेपरेट मीचा भास आहे, जोपर्यंत मी कोणीतरी इंडिव्हिज्युअलिटी आहे, मी कोणीतरी व्यक्ती आहे, मी कोणीतरी अलग थलग माणूस आहे, असं जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत कधीही आत्मबोध होत नसतो. तोपर्यंत ना जागृती समजते, ना स्वप्न समजतं, ना सुषुप्ती समजते, ना तुर्या समजते, ना तुर्यातीत समजते. असा सगळा हा घोळ केवळ अज्ञानामध्ये झालेला आहे. द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न वाटणे हे अज्ञान आहे. मी आहे कोणीतरी एक व्यक्ती, अलग थलग सेपरेट इंडिव्हिज्युअलिटी असं वाटणं हे वैद्य आहे, हे अज्ञान आहे, हे इग्नोरन्स आहे, हे इल्युजन आहे. आणि हे सगळं समजून घेणं म्हणजे अध्यात्म आहे. आणि म्हणून हा सेपरेट मीचा भास कसा नाही जाईल, सेपरेट इंडिव्हिज्युअलचा भास कसा जाईल, यावर एक अंतरंग संशोधन होण्याची गरज आहे. हा आहे श्रवण आणि मननाचा अर्थ. कृष्णमूर्ती सारख्या अप्रोक्ष ज्ञानाला ऐकणे म्हणजे श्रवण आहे. आणि जे काही श्रवण केलं त्याच्यावर चिंतन करणे, त्याच्यावर मनन करणे, त्याचा बोध उमजवून घेणे हे मनन आहे. मनन म्हणजे मनाचा निरास, श्रवण म्हणजे सत्य कानावर पडणे. आणि सत्य काय आहे तर मनाचा निराश झाला पाहिजे, द्वैताचा निराश झाला पाहिजे, अनुभवाचा निराश झाला पाहिजे.
ऑब्झर्वर फिनॉमेनाचा निराश झाला पाहिजे. मनाचा निराश होणे म्हणजे मन न होणे म्हणजे मनन, असं हे श्रवण आणि मनन घडलं पाहिजे. आणि हे कृष्णमूर्ती सारख्या लोकांच्या सत्संगातच होऊ शकते. या मीच्या भासाला मध्ये न आणता आपण जीवन जगू शकू का? या मीच्या भासाला मध्ये न आणता आपण आपल्या दैनंदिन क्रिया करू शकू का? हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रतीक्षण हा मीचा भास कसा कार्यरत असतो हे आपण प्रथम पाहावं लागेल. आणि म्हणून मेडिटेशन म्हणजे या मीच्या क्रिया पाहणे. हा मी कसा इंटरफिअर करतोय, हा मी कसा गोंधळ करतोय, हा मी कसा भावचक्र निर्माण करतोय, हा मी कसा ट्रॅप निर्माण करतोय, हा मी कसा इंद्रजाळ निर्माण करतोय, हा मी कसा मृगजाळ निर्माण करतोय, हा मी कसा आपल्याला विचारांमध्ये गोवून ठेवतो, हा मी कसा आपल्याला भावनांमध्ये गोवून टाकतो, हा मी कसा आपल्याला कल्पनांमध्ये अडकवून टाकतो, हा मी कसं भय, चिंता, शोक, काळजी, सुख, दुःख, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर वगैरे निर्माण करून आपल्याला अडकवून टाकतो. हा मी कसा आपल्याला पाची सही इंद्रियांचे अनुभव निर्माण करून अडकवून टाकतो. हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे जर समजलं तर आपण कदाचित या मीच्या भासातून दूर होऊ शकू आणि मग त्या परमसत्तेचा बोध परमसत्तेला होऊ शकतो. आणि म्हणून या सेपरेट मी वर काम करणं, या सेपरेट मीला समजून घेणं, की खरंच असा सेपरेट मी आहे का याचा शोध घेणं, हा मीचा भास मान्यता निर्माण करतो, विश्वास निर्माण करतो, श्रद्धा निर्माण करतो, पंथ निर्माण करतो, परंपरा निर्माण करतो, धर्म निर्माण करतो, राष्ट्र निर्माण करतो. हा मीचा भास अर्थव्यवस्था निर्माण करतो, शिक्षण व्यवस्था निर्माण करतो, जाती व्यवस्था निर्माण करतो, धर्म व्यवस्था निर्माण करतो. हा मीचा भास वादविवाद निर्माण करतो, हा मीचा भास द्वैत निर्माण करतो, कॉन्फ्लिक्ट निर्माण करतो, हा मीचा भास युद्ध निर्माण करतो, दहशतवाद निर्माण करतो, फ्रॅगमेंटेशन निर्माण करतो आणि भ्रमचक्राला कंटिन्युटी देतो. हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. अज्ञानामध्ये एक मोर सेन्सेशन निर्माण होते आणि पाहता पाहता ती सेन्सेशन एक्सपांड होते, इन्फायनाइटली एक्सपांड होते. एक गाठोड सेन्सेशन अंतहीन गाठोड निर्माण होतं सेन्सेशनचं आणि हे विश्व प्रकटतं. आणि हे सेन्सेशन म्हणजे ऑब्झर्व्ह फिनॉमेना. हे जे ब्रह्म कॉन्स्टंटली एक्सपांड होतंय असं म्हणतात. ते ब्रह्म एक्सपांड होतंय म्हणजे हे ऑब्झर्व्ह फिनॉमेना एक्सपांड होते. आणि जोपर्यंत मीचा भास आहे, वैश्विक मीचा भास आहे किंवा फ्रॅगमेंटेड मीचा भास आहे, तोपर्यंत हे एक्सपान्शन चालूच राहणार आहे, हे भवचक्र सुरूच राहणार आहे, हे इंद्रजाल सुरूच राहणार आहे, ही मृगजाल सुरूच राहणार आहे. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत याला अंतच नाही. आणि म्हणून या सेपरेटनेसचा खुलासा झाला पाहिजे. देर इज नो सेपरेटनेस ऑफ सेल्फ हे लक्षात आलं पाहिजे. आणि असं जर झालं तरच देन ओनली देर इज ऍक्शन.
तरच 4 वाजता निराश होऊ शकतो, तरच एक व्हर्टिकल जर्नी अंतरंगात होऊ शकतो. आणि हे जे काही अस्तित्वाचं एक उगमस्थान आहे, त्या उगमस्थानाचा बोध त्या उगमस्थानाला होऊ शकतो. आणि असा संपूर्ण अस्तित्वाचा प्रक्रियेचा बोध अस्तित्व प्रक्रियेला झाल्याशिवाय या दुःखातून आणि या भवचक्रातून आपली सुटका शक्य नाही. हा जो काही मीचा भास आहे, हा मीचा भास बुद्धीला जन्म देतो आणि बुद्धी ही द्वैतात्मक असते. आणि म्हणून जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत हे द्वैत संपणं शक्य नाही. ही बुद्धी विचारांना जन्म देते, ही बुद्धी भावनेला जन्म देते, ही बुद्धी तर्काला जन्म देते, ही बुद्धी अनुभवाला जन्म देते, ही बुद्धी अपेक्षांना जन्म देते. घाव घातलाय कृष्णमूर्तींनी